लांबजना येथे सततच्या पावसाने पपई बागेचे अतोनात नुकसान, पंचनामे करून तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी। औसा तालुक्यातील लांबजना गावभाग सततच्या अवकाळी पावसामुळे पपई बागेची मोठी हानी झाली आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत असल्याने सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा असून लांबजना गावातील पपई बागांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसाने पपई बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे पपई बाग जोपासत जगवलेली पपईची बाग सलगच्या संततधार पावसामुळे पपई बागेत पाणी साचल्याने तोडणीस आलेली पपई नासून जात आहे। यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक ताण वाढला असून लाखो रुपयाचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी असद पटेल यांनी 1 एकरात पपईची लागवड केली असून त्यावर 1 लाखाहून अधिक खर्च आला, पण सलगच्या चाललेल्या पावसामुळे बागेतील पपई फळे खराब झाली आहेत। पपई बागेचे नुकसान होऊन बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फटका बसला आहे। प्रशासनाने या हानिकारक परिस्थितीचा गांभीर्याने अंदाज घेऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची गरज आहे। अन्यथा पपईच्या अशा मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे लांबजनासह ठिकाणच्या अर्थव्यवस्थेवर तसेच शेतकऱ्याच्या जीवनावर खोल परिणाम होऊ शकतो। शेतकऱ्यांनी प्रशासनाला मदत करण्यासाठी तत्पर राहण्याबाबत विनवणी केली असून प्रशासनाने आमच्या बांधावर येऊन पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी लांबजना येथील पपई उत्पादक शेतकरी धनराज चिल्ले, असद पटेल, निळकंठ चिल्ले, सिदाप्पा आळंगे, खाजा कारभारी, नंदू बिराजदार, कालीचरण पाटील, अशोक पाटील, योगेश बिराजदार, प्रकाश बिराजदार, रफिक बिरादार, पांडुरंग चिल्ले, नागोराव साठे, युनुस कारभारी, जीवन शिंदे, सुभाष आळंगे, विनोद शिंदे, महादेव बिराजदार, महादू कांबळे, दल्लू मिर्झा, महबूब मिर्झा, दस्तगीर मिर्झा, खादर पटेल, ज्ञानू ठाकूर, गौसभाई पटेल, अमीन शेख, वली लाडखा, महबूब पटेल, चांद पटेल, मकसूद लाडखा, दल्लू भाई पटेल, जिलानी, मुल्ला, सलीम भाई लाडखा, महबूब बिरादार सह लांबजना गावातील शेतकरी उपस्थित होते। नमस्कार, मी लांबजना गावचा सिद्धप्पा शिवमूर्ती आळंगे शेतकरी असून माझ्या शेतामध्ये सध्या 2-3 एकर द्राक्ष ह्याची पपईची बाग आहे। पपईची बाग आहे, तरी सध्या वातावरणामुळे पूर्ण रोगात बळी गेलेली आहे। आतापर्यंतचा खर्च सध्या 5 ते 6 लाखाच्या जवळ गेलेला आहे। तरी पण किती फवारणी केली असता कंट्रोल झालं नाही। सध्या बाग मोडकळीस आलेली आहे। बस आम्ही वडलोपार्जी म्हणजे आजोबापासून शेती करतो आणि सध्या मी पण शेतीच करतो। सततच्या पावसामुळे लगट 2-3 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे पपईचं फार नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत कितीही जरी फवारणी केली तरी पण ती कंट्रोल झालं नाही। पावसामुळे कंट्रोल झालं नाही। सतत पाऊस पडत आहे। सततच्या पावसामुळे कुठलेही जर औषध आणून मारलं तरी पण काहीच फरक पडला नाही आणि अशा प्रकारचं फळ निर्माण झालेलं आहे पपईचं की बाजारात विकू शकत नाही, त्याला भाव पण येत नाही, व्यापारी येत पण नाहीत आणि नेत पण नाहीत। ह्याचं एकच कारण आहे की अति पाऊस। च्या पावसामुळे पपईचं पूर्ण शून्य नुकसान झाले, टोटल नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनानं बांधावर येऊन पूर्ण पंचनामा करावा आणि सरकारला मदत म्हणून शेतकऱ्याला काही कसना द्यावं, ही आमची मागणी आहे। मी धनराज पंडित चिल्ले। आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की फळबाग करावं असं, पण मी फळबाग लावलो, वडील वारल्यात आणि फळबाग लावलो, कर्ज काढून फळबाग लावलो, 10% पैसे काढून फळबाग केलं, रोडच्या कल्ला जमीन असल्यामुळं आणि त्याच्यात सतत 6 महिने झालं पाऊसच आहे। पपईमध्ये पूर्ण पाणी उभारून हे झालं। कोणी प्रशासनाचा माणूस कृषी अधिकारी आला नाही ना, कुणीच दखल घ्यायला तयार नाही। आज रोजी असा माल होऊन पूर्ण फळ माझे बागेचं नुकसान झालेलं आहे। तरी मला शासनातर्फे काहीतरी मदत मिळावं ही माझी अपेक्षा आहे। 2 लेकरं माझे शिक्षणाला आहेत, आज परीक्षा वाचून पैसा वाचून घरी बसल्यात लेकरं सुद्धा। 2 एकर बाग आहे, 2720 झाड आहेत टोटल।
पहिलाच वर्ष आहे बघ, एक कुठलाच व्यापारी सुद्धा यायला तयार नाही हा पपईला असं बघून. माझी बाग एवढी चांगली बाग आली होती की ठिबकनं सगळी ठिबकची सोय सुद्धा केली. नंबर 1 ची बाग राहून सुद्धा आज पावसामुळे माझं इतकं नुकसान झालंय की झाडाला पान पण राहिना आणि फळ पण राहिना गेले, सगळं गळून चाललंय. हे बघा कसा माल दिसतोय. परत काहीच ह्याला हे होईना गेले. त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं. 3 लाख रुपये खर्च आहे आज रोजी. 6 लाखाचं उत्पन्न होईल म्हणून अशा आशयानं धरलो होतो, परत 6 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघालेलं नाही. काही एक पपई खाऊ शकायला नाही ह्या झाडाची. त्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. 10 रुपये शेकड्यानं पैसे काढून लावलेले पपई आहे. आणि तलाठी पण आलेलं नाही तिथं, कृषी खात्याचं कोणी आलेलं नाही. प्रशासनानं दखल घेऊन काय ते नुकसान भरपाई आमची द्यावं, ते आमचं नुकसान भरपाई द्यावं. आज रोजी माझ्या लेकराचं लग्नाचं काहीतरी होईल म्हणून हे केलेलं होतं. मुलीचं लग्न करायचे आता, त्याला सुद्धा हीच कर्जबाजारी होऊन बसलो आणि आता लग्न करायचे कसे. तर 3 लाख रुपये खर्च झालेला, काहीतरी होईल म्हणून केलेला हे खर्च आहे सगळा, पण ते काही झालेलं नाही. आज रोजी आम्हाला आत्महत्या करायचाच पर्याय राहिलेला शिल्लक, दुसरं काहीच राहिलेलं नाही आता ह्याच्या पुढे. तर काहीतरी शासनाने द्यावं ह्याच्याबद्दल. काढून केलेला आहे तो सावकार. आता हा प्लॉट खराब झालेला बघून सावकार पण पैसे मागतोय, तर त्याचे द्यायचे कशाने आता आम्ही पैसे. हे आम्हाला एवढे हे करावं, शासनानं मदत द्यावी काहीतरी, म्हणजे दखल घेऊन हे करा. कोणी बांधावर यायला पण तयार नाही इथे. आज अशी कंडिशन झाली की 6 महिने दिवस झालं लगट पाऊस आहे आणि पूर्ण बाग आउट झालेली आहे आता सध्याच्या घडीला. असद हबीब पटेल, राहणार लामजना, तालुका औसा, जिल्हा लातूर ह्या गावचा रहिवासी आहे. मी पपईचं फळबाग लावलेलं आहे पपई, आणि आमच्या मित्राने पण लावले होते गेल्या 2-3 वर्षात. त्यांना बरंचसं उत्पन्न झालं होतं. त्या संदर्भात मी आमच्या मित्रांनी सांगितले की तुम्ही पण पपईचं फळबाग लावा, काहीतरी उत्पन्न होईल म्हणून आम्ही पपईचं बाग लावलो. आणि लावल्यानंतर सर ही अतिवृष्टीमुळे का सगळं बागेचं सगळं नुकसान झालेलं आहे. आणि सतत ही पावसामुळे काही पपई सुद्धा काही सगळं असं झालं. काल परवा दिवशी 2 तास पाणी पडलं साहेब, कमरे इतकं पाणी होतं या पपईच्या ह्याच्यामध्ये. भारत हा कृषीप्रधान देश आहे सर, पण शेतकऱ्याला काय संघर्ष करावा लागतंय हिची कल्पना करता येत नाही सर. ही मेहनत किती लागते सर. ही 1.5 लाख रुपये कर्ज काढून मी ही 1 एकर बाग लावली. सर्व पैसे सर व्याजाचं आहे, टक्केवारीने पैसे काढून घातलेले आहे सर. काय तर लेकराचं शिक्षण होईल, काय तर संसारात भर पडेल ही म्हणून आम्ही ह्या प्रकारचं केलो. पण शासनाचं एकही माणूस सर, कृषी अधिकारी नाही, तलाठी नाही, तहसीलदार साहेब नाहीत, कोण पंचनाम्याला सुद्धा बघायला सुद्धा तयार नाहीत सर. बरेचसे शेतकरी माझ्यासारखे अजून सर सगळं असंच झालेलं आहे. सगळं 2 तास पाऊस सतत असलं होतं, त्याच्यामुळे ही पपईचं सगळंच नुकसान झाले सर. आणि आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की बुवा सरकारनं काय तर दखल घ्यावं आणि आम्हाला काय तर आर्थिक मदत करावी, आमची एवढीच अपेक्षा आहे सर. बस झालं. एवढ्यासाठी आम्ही ठिबक पण केलंय, पाणी व्यवस्थित जावं उन्हाळ्यात ह्याच्यामध्ये म्हणून सांभाळलो आम्ही. ठिबकमुळे पाणी दिलो. आणि ही आम्ही आजोबापासून शेती करतो, वडील शेतकरी होते, मी पण शेतकरीच आहे. आणि शेतकरी ही जी आत्महत्याचं जे पाऊल लास्ट टोकाचं जे उचलतंय फक्त सर ह्याच कारणामुळे की बाबा ही 2 लाख रुपये काढून घालायचे आणि परत ती वाढतं कर्ज सावकारकडून घेतलेलं राहते, ती परत वाढतं ती कर्ज. तिथं उत्पन्न निघत नाही सर काहीच. आता सध्या हाल घडीला तरी 1 रुपयाची उत्पन्न नाही सर. आणि ती कर्ज आता कसं फेडायचं ही आमच्यावर असं मोठं संकट आलंय की विचारू नका सर. आता आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की बाबा सरकारनं काय तर आर्थिक मदत देऊन आम्हाला हे करावं, नाहीतर मग आत्महत्याशिवाय पर्याय नाही सर. जीवन ह्या शेतीवरच आहे सर. आणि जर असं जर होत राहिलं, पिकाची नाजूक होत राहील किंवा अवकाळी पावसामुळे हे जर झालं तर खरंच ही शेतकऱ्यासाठी हे सर